स्वागत आहे तुमच्या गोपालम संस्कृत क्लासेसमध्ये। काल आपण कह का किमचा 2.1 हा भाग पाहिला। आज आपण कृती आणि भाषाभ्यास पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। मग आता या ठिकाणी आपल्याला कृती दिलेली आहे। तुम्हाला काय करायचे आहे, सिंपल या ठिकाणी छात्र हे नाव उचलायचे आणि त्याला एक क्रियापद लावून द्यायचं आहे। मग या ठिकाणी तुम्ही पठती केलं तर बनलं का तुमचं एक वाक्य, छात्र पठती म्हणजे विद्यार्थी अभ्यास करतो। ओके, मग आता गिरीश मुलाचे नाव आहे। गिरीश काय कोणतं मॅच होत आहे, गच्छती, गिरीश जातो। शिवः बघा काय काय आहे, आगच्छती लिखती। आता लिखती म्हटलं तर शिव काही लिहेल का, नाही, म्हणून हे मॅच नाही होणार। मग आगच्छती, खादती, उपविशती, उत्तिष्ठती, यांच्यापैकी कोणतं मॅच होत आहे, कोणतंही घ्या। मी खादती घेतो, शिवः खादती, शिव खादतो म्हणजे काय, खातो। ओके ठीक आहे। त्यानंतर मयूरः, आता मयूर मुलाचं नाव नका घेऊ या ठिकाणी, मयूर म्हणजे मोर घ्या। ओके, मोर। आणि तुम्हाला जर शब्द माहीत नसतील तर लिहून घ्या पेन्सिलीने। मयूर काय करतो, नृत्यती, मयूर नाचतो, मोर नाचतो। ओके ठीक आहे। त्यानंतर काकः, काय करा, पिबती घ्या। पिबती म्हणजे पितो, पाणी पितो तो पितो। कावळा, काकः म्हणजे कावळा। ओके लिहून घ्या, कावळा पितो। ठीक आहे। गजः म्हणजे आपण शिकलो चित्रपदकोशात गजः म्हणजे हत्ती। हत्ती काय करतो, हत्ती वदती घेऊ का, हत्ती बोलतो का, नाही, तर हत्ती पश्यती। ओके, गजः पश्यती म्हणजे पाहणे। त्यानंतर मूषकः खादती घ्या, मूषक खादती, उंदीर खातो। ठीक आहे। शुनकः म्हणजे कुत्रा। ओके, कुत्रा काय करतो, कुत्रा पश्यती घेऊ शकतात, पिबती घेऊ शकतात, उत्तिष्ठती उभा राहतो हे पण घेऊ शकतात। शुकः पोपट बोलतो घेऊ शकतात, कारण की पोपट बोलतो पण। वदती, शुकः वदती अर्थात बोलतो। शिक्षकः उपविशती म्हणजे बोलतात। तुम्ही कोणताही मॅच करू शकतात, उपविशती म्हणजे बसतात। बालकः गच्छती, पठती, काही मॅच करू शकतात। बालक वाचतो, जातो। ओके। अश्वः म्हणजे घोडा काय करतो, उत्तिष्ठती, उपविशती। त्यानंतर किंवा खादती मॅच होत आहे, खादती घेऊ शकता तुम्ही, गच्छती पण करू शकतात। माकड काय करतं, मर्कट म्हणजे माकड उड्या मारतं, उत्पत्ती घेऊ शकतात, उत्पत्ती म्हणजे उड्या मारणे। बघा अर्थ घ्या, लिहून घ्या। छात्र म्हणजे विद्यार्थी, गिरीश मुलाचे नाव आहे, शिवः म्हणजे शिव, मयूर म्हणजे मोर, काकः म्हणजे कावळा, गजः म्हणजे हत्ती, मूषकः म्हणजे उंदीर, शुनकः म्हणजे कुत्रा, शुकः म्हणजे पोपट, शिक्षकः म्हणजे शिक्षक, बालकः म्हणजे बालक, अश्वः म्हणजे घोडा, मर्कटः म्हणजे बोला बरे माकड। त्यानंतर पठती म्हणजे वाचतो, गच्छती म्हणजे जातो, आगच्छती म्हणजे येतो, लिखती म्हणजे लिहितो, खादती म्हणजे खातो, उपविशती म्हणजे बसतो, उत्तिष्ठती म्हणजे उभा राहतो, पिबती म्हणजे पितो, पश्यती म्हणजे पाहतो, नृत्यती म्हणजे नृत्य करतो, नाचतो, खेलती म्हणजे खेळतो, गायती म्हणजे गातो, नमती म्हणजे नमस्कार करतो, उत्पत्ती म्हणजे काय, उड्या मारतो। त्यानंतर वदती म्हणजे बोलतो। या ठिकाणी झालंय। त्यानंतर आता भाषा अभ्यास आपण घेऊया। चित्रम दृष्ट्वा वाक्याम लिखत, चित्र पाहून वाक्य लिहा। आता या ठिकाणी काय विद्यार्थी दिसतोय म्हणजे छात्र आणि काय करतोय, लिहितोय। लिहिण्याला घ्या लिखती,
छात्रः लिखति असं या ठिकाणी येईल. छात्रः लिखति. ओके, फुल स्टॉप या. ठीक आहे. त्यानंतर 2 नंबरला हा कोण आहे? उंदीर. उंदीरला काय शब्द पाहिला आपण? मूषकः. मूषकः खादति. खादती अर्थात खातो. बघा काहीतरी खाताना दिसतोय तो आपल्याला उंदीर. ओके. त्यानंतर हत्ती आहे. हत्ती या ठिकाणी चालतो, चालताना दिसतोय. मग हत्तीला काय पाहिलं आपण? शब्द गजः. गजः काय करतोय तो? गजः चालतोय. मग चलती. ओके. या ठिकाणी गजः नमती पण घेऊ शकता तुम्ही, कारण की हत्ती नमस्कार सुद्धा करू शकतो. त्यानंतर माकड उड्या मारतय. मर्कटः उत्पतती म्हणजे उड्या मारतय. मर्कटः उत्पतती. उत्पतती. ठीक आहे, फुल स्टॉप झालं. आता पुढचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीकृष्ण. आणि सर्व प्रॅक्टिस घरी करा.